खूप खूप धन्यवाद हर्षदजी मडवी सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं, उपस्थित मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 5, एका बाजूला नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ मीत 11 टाकीगाव, तर दुसऱ्या बाजूला भोलानाथजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी काकडवाल, असे दोन मातब्बर संघ आपल्याला या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. काकडवाल संघाने मात्र टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 आपण अनुभवताय, पाहताय, त्याचा आनंद घेताय. अशी या देदीप्यमान क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. चैतन्य पाटील आणि निहाल नाईक ही सलामीची जोडी टाकीगाव टीमकडनं दाखल झाली आणि पहिलं षटक हाताळतोय महेश मडवी काकडवाल या टीमकडून. मॅचला आपण करतोय सुरुवात. ऑल सेट. पंचांचा मात्र येतोय ग्रीन सिग्नल आणि पहिला बॉल महेश मडवीचा चैतन्यसाठी. पहिला बॉल व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी लगेचच वाईड बॉलची घोषणा केली. एक अनोखी शैली आहे महेश मडवीची. आपण जर ऑब्झर्व केलं तर एका अनोख्या शैलीने मात्र तो चेंडू रिलीज करतो. यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय आणि स्वॅग मध्ये हा षटकार खेचलाय तो चैतन्य पाटीलने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. बॉल आला वाईड, त्यानंतर आला हा षटकार. यावेळेस थोडासा खाली राहतोय बॉल. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न महेश मडवीचा यशस्वी होतोय. थोडासा कमी गतीने रिलीज केलं या बॉलला आणि त्याचा फायदा त्याला झालाय आणि बीट झालाय तो चैतन्य पाटील. 2 चेंडूंचा खेळ झालाय, बिनबाद 7 धावसंख्या. यावेळेस ड्राईव्ह करायचं होतं कव्हर पॉइंटला आणि तो प्रयत्न कुठेतरी हाणून पाडलाय. चांगला दमदार कमबॅक करतोय. अनोखी शैली आपण पाहतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो महेश मडवी. क्रॉसिंग अशा पद्धतीचा तो चेंडू पकडतोय आणि त्याला मात्र रिलीज करतोय. यावेळेस मात्र फुलटॉस टाकलाय आणि गोफन फिरवली आहे. तसा मात्र बॅटला मात्र फिरवत असताना चैतन्य पाटील, पंचांच्या निर्णयाकडे असेल मात्र लक्ष की चौकार आहे की हा षटकार आहे, हे मात्र पंच शहानिशा करतील आणि अंतिम निर्णय आमच्यापर्यंत येईल. यस, चौकार आहे. पुढे सरसावले होते, शफल झाले होते चैतन्य पाटील. फुलटॉस घेतलं बॉलला आणि अगदी स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलंय. 1 बाउन्स बॉल गेला तो सीमारेषा पलीकडे. अप्रतिम असं कॅमेरा वर्क. पुन्हा एकदा दूध का दूध पाणी का पाणी. आई एक्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून सर्वच कॅमेरामॅन्स मात्र या ठिकाणी कौतुक करावं लागेल. धावसंख्या पुढे सरकत असताना 11 धावा स्कोर कार्डवर. बिनबाद 11. चैतन्य पाटील पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे. यावेळेस मात्र शफल झाले. बॅटचा चेहरा खोललाय पॉइंटच्या डोक्यावरनं. डीप पॉइंटला बॉल चाललाय. वेगवान आउटफील्ड आहे आणि बॉल मात्र थांबत नाहीये आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये तब्बल 15 धावा. फ्रंट फुटवर आले होते चैतन्य पाटील. मेरिटवर फलंदाजी आहे. चेंडूची लाईन लेंथ ओळखून या ठिकाणी शॉट सिलेक्शन त्यांच्या माध्यमातून केलं जाते. चौफेर फटकेबाजी. यावेळेस पुन्हा सरसावले होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला बॉल आणि पहिल्या षटकाची सांगता झाली या डॉट बॉलने आणि धावसंख्या आहे बिनबाद 15. चैतन्य पाटील 6 चेंडू 14 वर खेळतोय. एक अवांतर धाव आली आहे. निहाल नाईक आता असेल मात्र स्ट्राईकवर. पंधरा धावा धावफलकावर.
आपण पाहतोय चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात खास करून चैतन्य पाटीलने ते करून दिली आहे. चौफेर फटकेबाजी, 2 चौकार 1 षटकार आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. आणि अशाच एका स्वप्नवत सुरुवातीची गरज आहे. किंबहुना प्रोजेक्टेड स्कोअर इथून जर आपण पाहिलं तर 75 आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये नक्कीच उतार चढाव होतील, कमी जास्त होतील. मात्र अथर्व 11 आई गावदेवी काकडवाल ज्याने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्या निर्णयाला साजेसा खेळ किंबहुना त्या निर्णयाला साजेशी गोलंदाजी आता त्यांच्या उर्वरित गोलंदाजांकडून अपेक्षित आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल चाललाय तो थर्डमॅनला. आउटफील्ड वेगवान आहे, मात्र त्याहूनही जास्त वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 17 या धावसंख्येवर दुसरं षटक बली भोईर आपण यांना पाहतोय. ते हाताळत असताना पॉवर प्लेचं दुसरं षटक. अतिशय रंगतदार सामना होईल अशी आपण अपेक्षा करूया. अथर्व 11 काकडवाल विपक्ष मीत 11 टाकीगाव. आजच्या दिवसातील 5व्या क्रमांकाचा सामना. यावेळेस बॅकफुटवर गेले होते. खरं तर जास्त गतीने बॉल आलाय आणि त्यामुळेच अंदाज त्यांचा चुकलाय. अर्थात निहाल नाईक यांचा. बॅट लवकर फिरली, शॉट लवकर खेळून बसले आणि चेंडू मात्र सरळ शरीरावर जाऊन आदळलाय. डॉट बॉलची सांगता होते. चांगल्या लाईन लेंथवर जर बली भोईर या ठिकाणी गोलंदाजी करताय तर नक्कीच यश मिळू शकतं. यावेळेस बॅकफुटवरनं पंच केलंय, कव्हरच्या डोक्यावरनं बॉलला उडवलंय. डीप कव्हर बाउंड्री लाईनला क्लिअर करत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. बॅकफुटवर आले होते सुरुवातीला. टप्पा लवकर ओळखला, बाउन्स ओळखला आणि तदनंतर मात्र बॅकफुटवरनं पंच केला बॉलला. यावेळेस पुन्हा शफल होऊन ऑन साईडला. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न हाणून पाडला. तो म्हणजे गोलंदाज बली भोईर यांनी. चांगलं कमबॅक. 4 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले. 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. 21 धावा सध्या स्कोर कार्डवर आहेत. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा यावेळेस स्क्वेअर कट केलंय, गलीला बीट केलंय अलोंग द कार्पेट. एक अप्रतिम असा क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा हा स्क्वेअर कटचा फटका आणि मिळून देतोय धावा 4. चौकार. करतो निहाल नाईक ज्या पद्धतीने फटके खेचतोय, हा स्क्वेअर कट असू द्या किंवा अगोदर आलेला बॅकफुट पंच, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने त्याने 2 फटके खेचलेत. पुन्हा शफल झाले होते. बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय, जास्त अंतर पार करू शकला नाहीये. शॉर्ट स्क्वेअरला मात्र चेंडू अडवला जाईल. शेवटच्या बॉलवर सिंगल काढली आणि निहाल नाईक मात्र स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे आणि धावसंख्या झाल्यात 26 बिनबाद. चैतन्य पाटील 6 बॉल 14 आणि निहाल नाईक 6 बॉल 11 वर खेळतोय. रिपीट करत नाहीये काकडवाल संघ आतापर्यंत तरी आपण पाहतोय. 3ऱ्या षटकामध्ये बघूया आता अक्षय काय उलटफेर करतोय का इथे. हो 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 काय घडतंय. पहिलाच बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा अबोव द वेस्ट हाईट इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू त्यावर आली ती एक सिंगल आणि 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा.
म्हणजे ऑलरेडी भरपूर धावा येत आहेत आणि अशामध्ये हा फ्री हिटचा चेंडू, बघूया किती धावांची भर पाडेल धावफलकामध्ये. पंच बॅटकट होती का बाईज होती? येस, बाईज होती. ओके, थँक्यू. कारण प्रत्येक गोष्टीचं इथे इत्यंभूत नोंदणी होणं गरजेचं. यावेळेस फुलटॉस आहे, फ्री हिटचा बॉल उडवले, बॉलला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर हा टोले जंग षटकार. कनेक्ट झाला नव्हता बॉल, मात्र बॅट इतक्या वेगाने फिरवली होती की अंतर पार करणारच होता तो चेंडू. 7 बॉल 20 वर खेळतोय चैतन्य पाटील, 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. एवढे चांगलं कमबॅक यॉर्कर लाईनचा बॉल सन्मान दिलाय, फक्त बॅटमध्ये घातली आहे. जास्त काही करण्याचा प्रयत्न चैतन्याने अजिबात केला नाही. आणि स्ट्राईक रोटेशनही गरजेचं आहे. मध्ये मध्ये चौकार षटकार येत आहेत, मात्र फक्त चौकार षटकारावर अवलंबून न राहता मध्ये मध्ये येणारी सिंगल, मध्ये मध्ये येणारी डबल्स या मात्र धावफलक हरत ठेवतात आणि दुसऱ्या फलंदाजाला देखील चान्स देतात आणि खास करून गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांवर दडपण वाढवतात, असं बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. आणि तेच इथे करतोय चैतन्य निहाल नाईक. सध्या स्ट्रायकिंग एंडवर, धावसंख्या 35. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी जास्त उसळी घेतली, एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळाला आणि सरळ विकेट किपरचा वेध घेतला. बघा ॲक्शन रिप्ले. आणि तो जो स्पॉट आहे, आपण सकाळपासून तेच हेरलंय हर्षद सर, की त्या गोल्डन स्पॉटवर जेव्हा जेव्हा चेंडू पिच करतोय गोलंदाज, तेव्हा तेव्हा अतिरिक्त उसळी तो घेतोच आहे. हे सकाळपासूनचं चित्र आहे आणि त्याचा फायदा इथे झाला तो अक्षय पावशेला. इथे ओव्हर पिच बॉल टाकला, इथे चुकी केली आहे आणि चुकी केली तर चुकीचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागेल, कारण फलंदाजाने ठोकलाय तो षटकार. या अगोदरचा बॉल अतिशय उत्तम पद्धतीने हाताळला, बीट केलं फलंदाजाला. पुढच्याच बॉलवर तो रिदम तुम्ही तोडलात आणि ओव्हर पिच टाकला, पुढ्यात टाकला, समोर टाकला, भेटवस्तू दिली फलंदाजाला निहालला आणि त्याने ती दोन्ही हाताने सरळ स्वीकारली आणि बॉलला पाठवलं ते षटकारासाठी. धावसंख्या 41. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी तिसऱ्या षटकातील. यावेळेस शफल झालेत, बॉलला पाठवलंय, हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप महत्वपूर्ण झेल इथे सोडलाय आणि एक जीवनदान, एक संजीवनी मिळाली आहे ती निहाल नाईकला. एक सिंगल आली आहे. 42 धावा धावफलकावर आहेत. चैतन्य पाटील 8 बॉल 21, निहाल नाईक 10 बॉल 18. एक जबरदस्त पार्टनरशिप इथे मात्र बिल्ड झाली आतापर्यंत. 14.82च्या सरासरीने सध्या धावा येत आहेत. अंतिमचा बॉल. यावेळेस मात्र स्लॉग मध्ये हा फटका खेचलाय. बॉल हवेत आहे, टॉप एज लागली आहे, बॉल पाठीमागे गेलाय, बॅकअप आहे, तोपर्यंत धावा मिळतील त्या दोन्ही फलंदाजांना. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या उभारली आहे ती बिनबाद 44. चला पाणी घेऊन जायचंय 12th मॅन आमचे दोन्हीही. 3 ओव्हरचा खेळ झालाय, त्यामुळे इथे असेल थोडासा एका मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा आपण डीजे नितीन, डीजे प्रेम यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधूर संगीत.
खाली उतरायचं नाव नाहीये, कारण त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक मुवमेंट कॅप्चर करणं या स्पर्धेतील किती महत्त्वाचं आहे. बॅक टू क्रिकेट. ऑनफिल्ड पुन्हा जाऊया. 44 धावा धावफलकावर आहेत. चौथं षटक मात्र आता कोणाच्या खांद्यावर दिली जाईल जबाबदारी. बली भोईर यांना पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं या इनिंगचं आणि 11 धावा खर्च केल्या होत्या. त्या आत्तापर्यंतच्या सर्वात कमी धावा आहेत, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्यात. बली भोईर यांच्याकडे ती एबिलिटी आहे, म्हणूनच संघाने त्यांच्यावर विश्वास दर्शवला. खरं तर संघाचे कॅप्टन आहे, टॉसच्या वेळी आले होते त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू आणि स्वतः जबाबदारी या दुसऱ्या षटकाची वैयक्तिक त्यांनी स्वीकारली आहे. यावेळेस पहिल्याच बॉलवर इथे स्विच हिटचा फटका, नुसता फटका नाहीये तर क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा फटका, आणि येतोय हा षटकार आणि धावा लागल्या धावफलकावर त्या 50. प्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळते. निहाल नाईक यावेळेस लॅब शॉट, गॅप मधनं बॉलला ढकललाय, 2 बाउन्स बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते, लाजवाब. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. करणच्या माध्यमातून असं वाटलं काही मुवमेंटला की बॉल ट्रॅव्हल होईल सीमारेच्या पलीकडे, मात्र अंतिमच्या मुवमेंटला बॉलला अडवलं. नुसतं अडवलं नाही तर उत्तमरित्या पकडलं, बरोबर यष्ट्यांकडे फेकलं आणि 2 धावा. बघा ऍक्शन रिप्ले, कशा पद्धतीने एक पाय बेंड केलाय आणि लॅप शॉटचा इथे वापर केलाय, जो खास करून सध्याच्या घडीला मिस्टर 360 सूर्यकुमार यादव खेळत असतो. इथे मात्र शरीरापासून दूरवर ठेवलेला चेंडू ड्राईव्ह करायचं होतं, ऑफ साईडला कुठेतरी संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. बैली भोईरच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. दुसरं षटक वैयक्तिक, सांघिक 4थं षटक. आतापर्यंत या एकूण स्पेलमध्ये 19 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही विकेटच्या प्रतीक्षेत आहे संघ. हो, इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता नक्कीच, आणि त्यामुळेच हा चेंडू लीगल आहे, आपण पाहू शकाल. पंचाने तेच दर्शवलंय. चांगलं क्लेवर क्रिकेट बली भोईरचं. त्याने ओळखलं की आता रडारपासून दूरवरच टाकायला हवा चेंडू. लवकर स्टान्स बदलला, त्यामुळे बली भोईर ने लवकर चेंडूची लाईन बदलली. यावेळेस आपण पाहू शकाल चॉप केलं होतं बॉलला. बॉल चालले ऑफ साईडला, एक मिळते सिंगल. अंतिमचा बॉल इथे येणं बाकी आहे. 53 धावा धावफलकावर आहेत. चैतन्य पाटील 9 बॉल 23, निहाल नाईक 15 चेंडू 27. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि या डॉट बॉलने मात्र षटकाची झाली आहे समाप्ती. खरं तर डीजे मास्टर तुम्हाला थोडं थांबवतोय. आमच्यापर्यंत एक महत्त्वपूर्ण माहिती आमच्याही ज्ञानामध्ये थोडीशी भर पडते की आपण जे स्क्रीनवर ज्यांना पाहतोय, प्रवीणजी चोरगे सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. याच क्रीडांगणावर हर्षद सर 12 चेंडू 12 षटकार मारण्याची किमया त्यांनी केलेली आहे. त्यामुळे क्रिकेटचं खरं तर बाळकडू ज्यांनी पिलंय असे प्रवीणजी चोरगे सर सध्या आपण पाहतोय ऑन स्क्रीन पंचांच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटची परिपूर्ण जाण. तर त्यांच्या समवेत आमचे मुख्य पंच विनोद पाटे सर मोह यांनाही आपण पाहताय. अशी पंचांची जोडी सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. आणि आमचे आई एकविरा इव्हेंट्स पाहू शकाल कशा पद्धतीने काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करतायत. टायगर फ्रॉम नेरे प्रवीण चोरगे. बॅक टू क्रिकेट जाऊया. शेवटचं षटक 53 धावा धावफलकावर आहेत. रोशन भोईर अजूनही विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. तो अथर्व 11 आई गावदेवी काकडवाल संघ. टॉस जिंकून त्यांनी गोलंदाजी घेतली आहे खरी, मात्र तो निर्णय सबसेल अपयशी ठरवला आतापर्यंत. मी म्हणेल तो या दोन्ही फलंदाजांनी. अर्थातच स्मिथ 11 टाकीगावचे 2 हुकमी एक्के, 2 मोहरे, 2 जिगरबाज, 2 धडाकेबाज हे फलंदाज चैतन्य पाटील आणि निहाल नाईक. बघूया रोशन भोईर काय कमाल करतोय का शेवटच्या ओव्हरमध्ये. स्लोवर वन बॉल, एज लागली होती. फ्लाय तिचा क्षेत्ररक्षक फ्लाय झाला, मात्र चेंडू त्याच्या हातातनं निसटला आणि पहिल्या बॉलवर आला तो चौकार.
तर कीपरच्या देखील अगदी बाजूने हा बॉल गेला होता. त्यांनी अटेम्प्ट केला असला, खरं तर त्यांनी हात काढला आणि फ्लाय स्लिपला संधी दिली आणि चौकार आला. यावेळेस पुन्हा एकदा थोडासा खराब टायमिंग असलेला फटका पाहायला मिळाला. प्रॉपर मिडल नाही झाला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळायचा होता निहालला, मात्र चेंडू टोला लागला. एक मिळाली सिंगल. बॉल अगदी गेला 30 यार्डच्या जवळ. आणि आतापर्यंतची या स्पर्धेतील सर्वोच्च भागीदारी ठरली मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 58 धावाची पार्टनरशिप आतापर्यंत झालेल्या सामन्यातली सर्वोच्च भागीदारी आहे. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचते. त्यामध्ये अजून धावांची भर पडेल का की थांबावं लागेल. शेवटच्या ओव्हरमधील आपण पाहतोय विकेट मिळते तिसऱ्या बॉलवर. रोशन भोईरच्या खात्यामध्ये चैतन्य पाटीलची इनिंग झाली समाप्त. विकास भोईर यांनी हा सुंदर झेल टिपला आणि पार्टनरशिप ब्रेक केली. भागीदारी या ठिकाणी तोडली. अजूनही 3 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. 58 धावा धावफलकावर आहेत. सर्वेश नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या तिसऱ्या क्रमांकावर दाखल झालेत क्रीडांगणाच्या आतमध्ये. आता त्यांना जेवढे चेंडू मिळतील खेळायला त्यामध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील यासाठी प्रयत्न करावा लागेल. भले विकेट गेल्या नसतील तरी देखील धावा अगदी आटोक्यामध्ये आहेत. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल रोशन भोईर. सर्वेश नाईक स्ट्रायकिंग एंडवर. 58 धावा चेसेबल आहे, चेस होऊ शकतात, मात्र त्यामध्ये अजून भर टाकण्याचा प्रयत्न करतील फलंदाज. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवर धमाका उडवून दिलाय सर्वेश नाईकच्या बॅटमधनं. हा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून जाणारा एक षटकार. द स्टँड अँड डिलिव्हर. जास्त मुवमेंट नाही, नो फुटवर्क, मात्र 100% रिझल्ट. षटकार. 64 धावा, अंतिमचे 2 बॉल. यावेळेस पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न, मात्र ताकद थोडी कमी पडली. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. काऊ कॉर्नरला एक सिंगलच मिळते. अचूक थ्रो अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. 65 धावा. आणि निहाल नाईक जो 17 चेंडू 32 वर खेळतोय. आता एक विजयी चांगल्या पद्धतीचा गोड शेवट त्याच्याकडनं होणं अपेक्षित आहे. 188चा स्ट्राईक रेट, 3 चौकार 2 षटकार त्याने खेचलेत. मात्र समोर आहे तो रोशन. आणि चांगला शेवट होईल का? बॉल तर हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉल खाली आणि शेवट थोडासा कडू होईल आणि एक विकेट मिळेल ती रोशन भोईरच्या खात्यामध्ये. 5 ओव्हरचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या उभारली गेली आहे ती 65. 2 विकेट्सच्या मोबदल्यात अर्थातच मीत 11 टाकीगाव या टीमकडनं. आणि 66 धावांचं लक्ष असणार आहे ते अथर्व 11 गावदेवी काकडवाल या टीम समोर. पण गावदेवी काकडवाल या टीम समोर त्यांना टॉस जिंकून गोलंदाजी केली. 65 धावा उभारल्या. अर्थात नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून पुरस्कृत मीत 11 टाकीगाव या संघाने ते आता चेस करायच्या 66 धावा त्या भोलानाथजी पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ अथर्व 11 गावदेवी काकडवाल या टीमला जर त्यांना पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचे जिथे ऑलरेडी तिरंगा शिवकर हा संघ दाखल झालाय आणि जो या संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो मात्र त्यांच्या समवेत नेक्स्ट राऊंड
पुढच्या फेरीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि या सेकंड इनिंगचं चालतं बोलतं धावतं विवरण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया हर्षदजी मडवी सरांकडे. आपण म्हणूया या सध्याच्या घडीला आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वपूर्ण लढत, रोमांचक लढत. उरण विभागातील टाकीगाव संघ अगदी चिरनेर गावाला जवळच असलेला हा गाव आहे. आणि दुसरीकडे आपण मलंगड विभागातून आलेला काकडवाल संघ देखील आपण पाहतोय. निश्चितपणे हे दोन्ही संघ वेगवेगळ्या तालुक्यातून, अर्थातच अंबरनाथ तालुक्यातून एक संघ आणि दुसरा संघ उरण तालुक्यातून येऊन पनवेलमध्ये खेळत आहेत. हे मात्र एक जबरदस्त आपण बॅटल पाहू शकणार आहोत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आहे हा. चला स्टार्ट करा. चैतन्य, आपण फार वेळ घेऊ नका. चैतन्य बॅकबोन आहे या संपूर्ण टाकीगाव टीमचा, ज्याने मात्र खूप कमी वयामध्ये यशाची उंच शिखरे गाठली आणि आज मात्र या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःची जागा बनवली आहे. उरण तालुक्यामध्ये असे भरपूर हिरे आहेत ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावरती या व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण करून आपल्या संपूर्ण क्रिकेटिंग करिअरला एक वेगळी दिशा दिली आहे. महेश आणि किशोर मडवी बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवताना पाहायला मिळणार आहे. चैतन्य पाटील त्यांच्या अगेन्स्ट. सामना सुरुवात, 66 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल चैतन्य पाटील महेश साडी. मीत 11 टाकीगाव, विपक्ष 11 गावदेवी काकडवाल. पहिला बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर, परंतु अंपायर सांगतात जरी जास्त असला तरी सुद्धा लिमिटेशन आहे त्याही बॉलला. लिमिटेड जी रेषा आहे त्या रेषेच्या आतमधून बॉल चालला आहे, त्यामुळे इथे असणार डॉट. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहतोय. पहा अशा पद्धतीचे बॉल तुम्हाला खेळणं जड जाणार, तुमच्या टीमला अगदी शेवटच्या क्षणाला महागात पडणार, कारण 66 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवात थोडी अडखळली आहे. पायावरचा बॉल हलक्या हाताने फ्लिक केला, फिल्डर बॉल जवळ पोहोचेल तोपर्यंत फक्त एक. क्या बात आहे, लाजवाब. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. एकाच धावेवरती समाधानी व्हावं लागले दोन्ही फलंदाजांना आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्येचं अकाउंट इथे मात्र ओपन होत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवरती पोहोचला आणि अगदी योग्य थ्रो, योग्य एंडला करत असताना आपण पाहिलं प्रणितला. किशोर यावेळेस मात्र असणाऱ्या स्ट्राईकवरती. 0-0-1 हे आतापर्यंतचं स्टॅटिस्टिक पाहतोय आपण. त्यानंतर चैतन्याचा चौथा बॉल पायावरती आदळतोय, मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगला खेळाडू उभा करण्यात आलाय, जेणेकरून कोणत्याही प्रकारची चूक झाली तर त्याला लवकरात लवकर कव्हरअप देता येईल. या अनुषंगाने थर्ड मॅन आणि फाईन लेग थोडेसे क्लोज आहेत. पायावरचा बॉल पुन्हा एकदा उचलून खेळलेत, गॅपमध्ये एक टप्प्याची मदत घेतली आहे. बॉल चाललाय सीमा पार, हा येतोय चौकार पहिला या इनिंग मधला. टीमची टोटल झाली 5.
आणखीन एक फटका उंचावून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. एक्स्ट्रा एक धाव इथे मात्र मिळेल. एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीने टोटल झाली आहे 6. हाही बॉल उंचावून खेळायचा होता परंतु प्रॉपर बॅटवरती येताना दिसत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल आहे 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-0 बॅटिंग करत असताना काकडवाल टीम आपल्याला पाहायला मिळणार 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 66 मधील 6 गेले, 24 बॉलमध्ये राहिल्या 60. अंतर बरंच दूरचं आहे. 15ची सरासरी आता इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मॅनहॅटन चॅट आपण जर पाहिला ना ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने मात्र सगळ्या गोष्टी स्पष्ट होत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 15 धावा आल्या होत्या. ज्यावेळेस मीत 11 टाकीगाव बॅटिंग करत होती, त्यांना बॅटल देत असताना त्यांच्या विरुद्ध खेळत असताना 6 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जवळजवळ 11ची सरासरी राखली. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 18, चौथ्या ओव्हरमध्ये जवळजवळ 8 धावा आणि 9 धावा आणि 5व्या ओव्हरमध्ये साधारणतः 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर या धावा भरपूर कमी आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. इथे धावा बनवणं फार गरजेचं आहे कारण पॉवर प्लेचं बंधन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रान मोकळं असताना जर बॅटिंग होत नसेल, फटके लागत नसतील तर मात्र पुढची बॅटिंग व्यर्थ आहे. सेकंड ओव्हरमध्ये अंकित पाटीलला इन्व्हाइट केले टाकीगाव टीमकडून. आडव्या बॅटने खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. सातत्याने स्वीप करणं हे देखील बऱ्याच वेळा डोकेदुखी बनतं. आता देखील तशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. इथे मात्र पाहू शकता आपण बॅटची एज आणि विकेट कीपरने पकडला झेल. चैतन्यने मात्र इथे काम केलं पुढचं. अंकित पाटीलला दिली 7 आणि फलंदाज इथे मात्र झाला बाद. पहिला धक्का बॅटिंग करत असताना अथर्व 11 गावदेवी काकडवाल टीमला. वरती भरपूर चर्चेत असलेलं हे गाणे, एक काळ होता या गाण्याने मात्र भरपूर व्ह्यूवर्स जमा केलेले, स्वतःच्या गाण्यासाठी भरपूर व्ह्यूज आलेल्या. परंतु त्यानंतर काही काळ हे गाणं कोणाच्या दृष्टिक्षेपात राहिलं नाही आणि आता पुन्हा एकदा अंकित तयार आहे. त्यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा खोला टाकला बॉल मिड ऑफकडे चालला आहे. फिल्डर आहे. बॅटिंग मात्र या ठिकाणी जेवढे हवे तेवढे शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या सीझनमधल्या 5 पराभवांचा वचपा आता या 6व्या टुर्नामेंटला ते भरून काढतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. अथर्व 11 आहे गावदेवी काकडवाल. ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल. अंपायर आपल्या निर्णयावरती ठाम राहतील का हा प्रश्न होता, परंतु अंपायरने अगदी बॅटर फेवरमध्ये डिसिजन देत असताना वाईट बॉल दर्शविला. एक्स्ट्रा धाव मिळाली आहे. सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. यावेळेस मात्र पहा ऑन साईडला खेळलेत. बॉल चाललाय पुन्हा एकदा काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. फक्त 1 धाव मिळणार. काय संदेश आज काल आपण परिस्थिती पाहतो. बऱ्याच वेळा आपण प्रथम क्रमांकाचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक घेऊन जातो. काही परिस्थिती अशाही येतात की जिथं आपल्याला पहिल्या फेरीतून बऱ्याच वेळा बाहेर जावं लागतं, परंतु त्यातून मार्ग एकच आहे, मैदानावरती प्रॅक्टिस करणं आणि दुसरी गोष्ट आपण टुर्नामेंटमध्ये केलेल्या चुक्यांवरती अभ्यास न करणं. या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. बॉल हवेमध्ये आहे, उंच गेलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. काय घडत होतं, अगदी पाकिस्तान फिल्डर्सची आठवण झाली. ज्या पद्धतीने 2 क्षेत्ररक्षक एकमेकांना कॉल न देता जागीच थांबले, योग्य रीतीने कॅच फॉलो करू शकले असते. 10 धावा झाल्यात आतापर्यंत. 1 विकेट गमावलाय बॅटिंग करताना. बली भोईर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर
त्याच्याही कडून आता अपेक्षा वाढल्यात, परंतु टीम सर्वस्व पणाला लावून खेळत असेल तर खेळाडूवरती दबाव येत नाही. स्वतःच्या टुर्नामेंटमध्ये झालेल्या चुका, आजकाल यूट्यूब लाईव्ह आलेला आहे, प्रत्येक ठिकाणी यूट्यूब असतं, त्यामुळे आपण कुठे चुकतोय, आपल्या चुका कुठे झाल्यात, या सगळ्या चुकांचा अभ्यास घरी जाऊन एकदा मॅच पाहायची, तर त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला होतो. अन्यथा सर्व प्रवास व्यर्थ आहे. ग्राउंडवरती येणं, ग्राउंडवरती प्रॅक्टिसला चौकार षटकार मारणं, ग्राउंडवरती प्रॅक्टिसला विकेट घेणं डझंट मॅटर. आपल्याला जर विजय मिळवायचा आहे तर आपण कुठे चुका केल्यात टुर्नामेंटला, त्या चुकांवरती अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने दुसरं षटक संपलं. 16-1 अथर्व 11 गावदेवी काकडवाल. समाप्त झालं. टीमची टोटल आहे फक्त आणि फक्त 16-18 मध्ये 50 पाहिजे. 18-50 सोपं कॅल्क्युलेशन आहे. आजकाल आपण टेनिस क्रिकेट भरपूर फास्ट झालेलं पाहायला मिळतं. अनेक खेळाडू आहेत युवराज सर, जे खेळाडू 9 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 11 बॉलमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण करतात. इथे 18 बॉल आहेत, 50च बनवायचे आहेत. शक्य आहे. एखादा सेट बॅट्समन जर काकडवाल टीमला मिळाला जो खऱ्या अर्थाने आता आशेचं किरण दिसतोय तो बळी भोईर आहे. ज्याची बॅट जर तळपली तर निश्चितपणाने धावांचा पाठलाग होऊ शकतो, परंतु टीम टाकीगावचा विचार केला तर चैतन्यसारखा युवा जिगरबाज खेळाडू त्यांच्याकडे आहे. तो कोणत्याही क्षणाला संपूर्ण मॅचचा चेहरा पलटू शकतो. बॉलर तयार निखिल खारपाटील. यावेळेस उचलून खेळलाय, थोडीशी ऊर्जा निर्माण केली आणि बॉलला मात्र फेकून दिलं सीमा रेषा पार. षटकार आलाय. टीमची टोटल आतापर्यंत 22 पाहायला मिळते. प्रेम पाटील आमचे गुणलेखक, सकाळपासून बरीचशी मेहनत त्यांची. आज तिसरा दिवस आहे. व्हाईट बॉलचा इशारा, मॅच अजूनही ऑन आहे. पहा दबाव या ठिकाणी मात्र वापरला गेलाय. ओमकार नाईक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर निखिल खारपाटील हे नाव सुचवलं होतं, परंतु ते गोलंदाज जे आहेत थोडे स्विच करण्यात आले, त्यामुळे ओमकार नाईकला संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा चैतन्य पुढे सरसावलाय गोलंदाजाला थोडासा दिलासा देण्यासाठी, परंतु बळी भोईर थांबेल का याचं मात्र आता उत्तर पाहायला मिळेल. आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॉल बॅटचा संपर्क नाही आहे. ब्लाइंड स्ट्रोक आपण जेवढे खेळाला तेवढा मात्र आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागेल, कारण कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा या उक्तीला कोणत्याही प्रकारचं स्थान क्रिकेटमध्ये नाही आहे. ओमकार यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता. बॉल चाललाय कव्हरमध्ये, सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, बळी भोईरची विकेट धोक्यात आणि इथे मात्र 2 रन होता होता राहिल्यात, परंतु किशोर मडवी सांगतो सध्याच्या घडीला की थांब, चान्स अजूनही आहे, सामना कुठेही गेलेला नाहीये, त्यामुळे घाई नको. कॉर्डिनेशन मिसकॉर्डिनेशन या सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. 2 खेळाडू 2 बॅट्समन एकमेकांशी जर संपर्क साधत नसतील, एकमेकांना कॉल देत नसतील तर निश्चितपणे अशा पद्धतीच्या दुर्घटना घडतात आणि एकाला नाहक आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. ओमकार राईट आर्म राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. इथे पहा बॅटची एज असल्याची अपील विकेट किपर करतायत आणि इथे मात्र पहा बॅटची एज आहे, पंच कळवतायत आणि फलंदाज
इथून मात्र दुसरा धक्का काकडवाल टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन भोईर. हे पहा ॲक्शन रिप्लेमध्ये समोरच्या कॅमेरामध्ये अगदी स्पष्ट होणारी ही गोष्ट. ऑफस्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न अंगाशी आलाय मी तर म्हणेन किशोरच्या, आणि इथून मात्र विकेट गमवावी लागली. खरं तर बली स्ट्राईकवरती आला असता मागच्या बॉलवरती 2 धावून तर कदाचित किशोरची विकेट अजूनही शाबूत असती. परंतु जर तर या 2 शब्दांना देखील फार काही किंमत नाही आहे क्रिकेटमध्ये घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर होतात. दूध का दूध पाणी का पाणी. इथे पहा पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं जर वातावरण राहिलं तर टाकीगाव टीमला मात्र आज जास्त थंडी जाणवेल, कारण की सुकर वातावरण आहे त्यांच्यासाठी. लाभदायक पोषक वातावरण तयार झाले. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. फटका चांगला आहे बॅकफुटला जाऊन मात्र या बॉलला फक्त पुश केलं आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये पकडला गेला. झेल संपुष्टामध्ये आलाय रोशन भोईरचा खेळ. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना अथर्व 11 गावदेवी काकडवाल टीमला लागतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 वर 3. चार रन चौकाराने धावसंख्येला गती मिळते. 28 झाल्यात. 11 मध्ये 38 पाहिजे. यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा टप्पा पडलेल्या बॉलवरती नियंत्रण मिळवणं हे देखील फार गरजेचं आहे. परंतु बॅट्समन अंधाधुंद फटकेबाजी करण्यासाठी तयार असताना हे अशा पद्धतीचं दृश्य बऱ्याच वेळा पाहायला मिळतं. चैतन्य पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा त्याने मात्र हेरलाय. त्याला सुद्धा माहीत आहे कोणत्या टप्प्यावरती बळी भोईरची बॅट चालतीये आणि कोणत्या टप्प्यावरती तो मार खातोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवकर टीम तयार राहायचं. आपण उचलून खेळलाय. विकेटची संभावना भरपूर उंच गेलाय बॉल. फिल्डरच्या आवाक्यापासून दूर 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 वरती. येणारे 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावांची अजूनही गरज आहे. चला शिवकर टीमचे कॅप्टन प्रेम गायकवाड आपण यावं, आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं, कारण हा सामना जसा संपेल तसा आपल्याला टॉस करायचा आहे. उंचावर खेळलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट कनेक्ट केला. बॉलला फेकून दिलं सीमा पार. हा आलाय उत्तुंग षटकार.
भरपूर मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा चैतन्य तयार. आणखीन एक वन मोर डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. मागवा त्या प्लॉट मधून बॉलला षटकार. सामना आहे. सामना अजूनही खुला आहे कारण 4 षटकार जर 2 लागू शकतात तर पुढच्या याच्या 4 नक्की मारण्याचं धाडस करू शकतो बळी भोईर. त्याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे, जिद्द, चिकाटी, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी येऊन थांबतं. त्याचं नाव आहे बळी भोईर. विकासला फक्त एकच करायचं, स्ट्राईक वरती बळीला आणायचं. नक्की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा. जरी केला तरी तो अटके पार असावा कारण चैतन्य आता थोडासा डिस्टर्ब दिसतोय. 2 षटकार लागल्यानंतर येणाऱ्या नवीन गोलंदाजावरती त्याचा प्रेशर नक्की असेल. तो प्रेशर रिलीज करण्यासाठी करावं एकच लागेल, विकासची विकेट मिळवावी लागेल. निखिल खार पाटील या ड्राईव्ह केलाय, 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही कारण बळी भोईरला माहीत आहे की आता पुढचे 5 बॉल माझे आहेत. आता जरी आपण बॅट ठेवून खाली बसलात तरी देखील हरकत नाही कारण पुढच्या 4 षटकारांचा खेळ तो मात्र त्यालाच करायचा आहे. एव्हाना सिंगल डबलचे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सुरू ठेवावंच लागेल परंतु त्यासाठी शर्तीचे प्रयत्न दोन्ही टीमकडून होतील. एका बाजूला निखिल चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून बळी भोईरला 1-2 डॉट बॉल निघाले की सामना बनेल. परंतु जर चुकीचा बॉल मिळाला तर त्याचा समाचार देखील घेतला जाईल. 5 मध्ये पाहिजे 23, 5-23ची आवश्यकता. निखिल खार पाटील राऊंड द विकेट. फुल टॉस आणि फ्लॅट बॅटेड बॉल सीमा पार आला हा षटकार. 6 रन. षटकारांची हॅट्रिक इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बळी भोईर काय फटकेबाजी. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉलला खेळत असताना हाही षटकार. त्यामुळे 3 मध्ये 3 मारलेत, अजून 3 म्हणजे पुढचा प्रवास हा 6 बॉल 6 षटकारांचा विक्रम देखील होईल. यावेळेस पहा गती कमी केली हेच सांगण्याचा प्रयत्न संपूर्ण टीमने केला होता निखिल खार पाटीलला की टप्पा मागे ठेव, गती कमी कर आणि त्याचा फायदा इथे मात्र उचललाय. येणारे 3 बॉल 17 पाहिजे. 3 मध्ये सगळेचे सगळे षटकार हवेत तरच सामना जिंकला जाऊ शकतो. काय सामना आहे. एका बाजूने चैतन्य आपल्या टीम मेंबरला चार्ज करतोय, उचलून खेळलाय, समोर ड्राईव्ह, 1 टप्प्याच्या मदतीने बॉल फिल्डरच्या हातात आणि सेफली लँड होत असताना आपण पाहू शकता बॅटर नॉट आउट. 2 मध्ये 17. आता उरल्या सुरल्या आशा काही प्रमाणामध्ये संपुष्टात आल्या तसं वाटू लागले परंतु अजूनही सामना संपलेला नाही आहे. 2 मध्ये 17 पाहिजे. चैतन्य चला प्लीज थोडं टाइमपास कमी ठेवा. आपण बळी भोईर आपण स्क्रीनवरती पाहतोय 14 बॉलमध्ये 32, 228.57 ची सरासरी, 4 षटकार 1 चौकार. या पद्धतीने तो आतापर्यंत खेळलाय. एकटा लढलाय, खिंड लढवली बाकी गड्याने. उचलून खेळलाय, मरता क्या नाही करता याची आता पुनरावृत्ती होत असताना पहा मोठी शिकार केली आहे सध्याच्या घडीला चैतन्य पाटीलने. पहिला षटकार लागला होता त्यानंतर मात्र धडकी भरली होती निखिल खार पाटीलला की पुढचा नेमका प्रवास माझ्या ओव्हरमधला कसा होईल. परंतु चैतन्य पुढे आला, जो काही कानमंत्र दिला त्यानंतर मात्र चेंज झालेली गोलंदाजी ही मात्र प्रभावशाली राहिली आहे मिथ 11 टाकीगाव टीमसाठी. सध्या नशीब शेठ भोईर सुद्धा आमचे आनंद घेत असतील या मॅचचा कारण त्यांचा संघ पहिल्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. कारण राहिलेत बॉल 1, दाबाकरांच्या 17.
शिवकर टीम कॅप्टन. शेवटचा बॉल, 17 धावांची गरज. चला आणि इथे मात्र पहा सामना संपलाय. अभिनंदन टीम मीत 11 टाकीगाव आणि हार्ड लक बॅड लक अथर्व 11 गावदेवी काकडवाल संघ. आपण देखील बऱ्याच लांबचा प्रवास करून इथपर्यंत आला आहात. सुरक्षित घरी जा, कारण क्रिकेट संपल्यानंतर सुरक्षित घरी जाणं ही देखील कर्तव्य आहेत आपली. कारण आपल्यासोबत आलेले इतर खेळाडू आपल्या भरवशावर येतात आणि आपले आई वडील आपले घरचे आपली काळजी करत असतात. सावकाश जा, मनामध्ये कोणत्याही प्रकारचं टेन्शन ठेवू नका. या टुर्नामेंटमधून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. घरी जाऊन नक्की अभ्यास करा या गोष्टीवरती, कुठं चुका झाल्या, काय आपले प्लस मायनस पॉईंट राहिले त्यावर